सीतामढीला सकाळी 6-6:30 वाजता आलो आहे आम्ही आणि इथे फ्रेश होऊन नाश्ता सुरू आहे. पोहे आहे, शेव आहे, शेव आहे, लोणचं आहे, लागून झालं ना ते. एक मिनिट, कालचे गुलाबजाम, चहा, सर्व नाश्ता इथे तयार झालेला आहे आणि सगळेजण आता नाश्ता चहा घेत आहेत. वाजता इथे यांनी हॉटेल बुक केलेलं होतं 2 तासासाठी आणि 2 तासासाठी इथे आम्ही थांबून फ्रेश झालेलो आहोत. फ्रेश होऊन चहा नाश्ता सर्व सुरू आहे. पोहे आहे. मनीषाच लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज अजून सगळ्यांचे नावं, आधार कार्ड सर्वांचे घेतले आहे. सगळ्यांचे चेक करत आहे. हे अजून आहे ट्रिपचे ऑर्गनायझर. प्रिया शंकर देशमुख, प्रतिभा दीपक उपाध्याय, राधिका बाळकृष्ण जोशी, प्रगती प्रमोद पाटील, वंदना विलासराव देशमुख. आता याच्यापैकी एक्स्ट्रा कोणी आहेत आपल्याकडे? नाही ना, याचं नाव नाही. लेडीज पहिले लेडीज. अनंतराव चिंचोडकर, मंगेशराव काळे, संजय गलकर, प्रवीण दत्तात्रय वैद्य, संजय प्रभाकर बोरकर, विलासराव देशमुख, ईशान अभिजित चिंचोडकर, अभिजित अनंतराव चिंचोडकर, बाळकृष्ण जोशी, प्रशांत दत्तात्रय वैद्य. प्रत्येकानं आपली ओळख प्रत्येकाने एकमेकाशी करणं जरुरी आहे. कारण फक्त आता आपण बोलून राहिलो फक्त टोळमोड केलं, त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापली ओळख. सर्वात पहिले मी माझा परिचय देतो. फक्त परिचय सत्र करून राहिला. सर्वात पहिले मी माझा परिचय देतो. बसूनच द्यायचं. बसा. मी अजय वसंतराव प्रधान, राहणार अमरावती सरोज कॉलेजमध्ये राहतो. माझा टुरिझमचा व्यवसाय. मी हे टूर अरेंज केलेली आहे. त्याप्रमाणे आपण आणि काय करतात मी वंदना विलासराव देशमुख, बुलढाणा राहते, गृहिणी आहे. मी प्रवीण दत्तात्रय वैद्य, साईनगरमध्ये राहतो. माझा शेतीचा व्यवसाय. मी संजय दामोदर गणवळकर, साईनगर अमरावती येथे राहतो. साईनगर शेतीचा व्यवसाय. राधिका बाळकृष्ण जोशी, बाळकृष्ण श्रीराम जोशी, मी कॉलनीला राहतो. विलास देशमुख, बुलढाणा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक. आणि आता नगरामध्ये विविध प्रकारचे जे काही ही सामाजिक उपक्रम असतात त्याच्यामध्ये सहभागी होतो. काही स्वतः अरेंज करतो आणि माझ्या पाठीशी गंभीरपणे माझी पत्नी सोबत
मी जेवण भोगले, राहणार मुंबई, साई सरदा बिल्डिंग. सध्या मी मुलीकडे आलेलो आहे. चिराग रेसिडेन्सीमध्ये राहतो, अमरावती. मी विजय प्रधान, विजय वसंतराव प्रधान, हल्ली मुक्काम यवतमाळ, याच्या अगोदरचं अमरावती. आणि व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याची काय यूट्यूबवरती टाकणार. मृदुला वैद्य, मी अमरावतीला राहते, शिकायला मी नागपूरला आहे. 3rd इयर BA-LLB करत आहे. मी सौम्यश्री गंगा मंगेशकर, मी नागपूरला राहते, गृहिणी आहे. मी सौ चैताली अभिजित चिंचोडकर, राहता यवतमाळ. माझा एक लेडीज गार्मेंट्स अँड पूर्ण लेडीज मॉलचा ट्रेंडिंग मॉल नावाने बिझनेस आहे. मी वर्षा काळे, मुगिया नगर अमरावती. मी अश्विनी विजय पुळवकर, खंडेलवाल नगर, हरिशांती अपार्टमेंट, अमरावती. दिया शंतनू देशमुख, सध्या पुण्याला राहते. मी ज्योती राहणार प्रगतीनगर, श्री संकुल सोसायटी. सगळे आपल्या संकुल 12. अच्छा. मी मंगला गृहिणी, राहणार यवतमाळ मी संजय प्रभाकर बोरकर, शिक्षक कॉलनीमध्ये राहतो, अमरावतीला. श्रीराम गणेश अथर्व शिक्षण मंडळाचं संचालनाला सक्रिय सहभागी. अच्छा. ही माझी पत्नी म्हटलं रेखा संजय बोर. एक माझा परिचय राहिला. हो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. संजय बोरकर, शिक्षक कॉलनी अमरावती. शिक्षक कॉलनी अमरावती. एक परिचय राहून गेला. आम्ही सांजी बारसे याचे कार्यक्रम घेतो वर्षभर. अच्छा अच्छा. इव्हेंट्स घेतो. मी मनीषा प्रधान, यवतमाळला राहते. हे जे मंदिर आहे, हे मंदिर म्हणजे ज्यावेळेस जनकराजाचं जे शेत आहे, ते जनकराजा ते शेतात जिथून खणणं सुरू केलेलं होतं, ज्या दिवशी सीता माता सापडली त्या दिवशी जिथून ते नांगरणं सुरू केलेलं होतं, ती ही जागा आहे. आणि तिथे सीतामातेचं सुंदर मंदिर बांधलेलं आहे. ते हे स्थान आहे शक्तिपीठ जानकी मंदिर. सगळेजण उभे आतमध्ये आल्यानंतर हे सर्वप्रथम गणपतीचं मंदिर आहे. छोटे छोटे मंदिरं दिलेले आहे तिथे. सर्वप्रथम गणपतीचं दर्शन. त्यानंतर इथे हे जे मंदिर आहे, इथे पूर्ण रामसीतेचं जे वनवासातलं आयुष्य आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे. पूर्ण चित्र रेखाटलेले आहे वर. आणि खूप सुंदर आहे. रामसीतेचे सर्व बरेच चित्र आहे तिथे. म्हणजे आता आपण सीतामातेच्या माहेरी आलेलो आहो. तिचं जन्मस्थळ आता आपल्याला समोर बघायचं आहे. छान दर्शन झालं. गर्दी काही जास्त नव्हती. जसं आपण अयोध्येला रामाचं दर्शन केलं, तसं आता हे सीतामढीचं माहेरचं भाग आहे.
सीतामढी म्हणजे सीतामातेचं माहेरचं स्थान आहे. तिचा जन्म, ती कुठे मोठी झाली, सगळं आता समोर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्या सर्व या व्हिडिओमध्ये सगळं समोर तुम्हाला बघायला मिळतं. तिचं जन्मस्थान. इथे एक तलाव आहे आणि हा जो तलाव आहे ज्यांनी इथूनच तलावाच्या सुरुवात केलेली होती नांगरण्यासाठी. पूल दिलेला आहे, त्या पुलावरून आपल्याला जावं जास्त विशेष महत्त्व. तलावासारखाच भाग आहे हा. याला उर्वीजा कुंड असं नाव दिलेलं आहे आणि ह्या पुलावरून आपल्याला समोर जावं लागतं. इथे सीतामाता जनक राजाला सापडलेली होती. श्रीरामाची पत्नी, जिला आपण लक्ष्मी स्वरूपा सीता मानतो, अशी लक्ष्मी स्वरूपा सीता ह्या इथे जनक राजाला पेटीमध्ये सापडलेली होती. आणि त्या जागेवर ती जागा त्यांनी पवित्र स्थल म्हणून असं तिचं मंदिर बांधलेलं आहे. आणि जशी ज्या अवस्थेत ती सापडली होती त्या अवस्थेतच तिथे त्यांनी तिची मूर्ती तशी तयार केलेली आहे. बैल आहे, नांगरण्याचं ते दाखवलेलं आहे आणि नांगरता ती कशी सापडली तेही तिथे दाखवलेलं आहे. बघा, त्या पेटीमध्ये ती सीतामाता सापडली नांगरता. खूप सुंदर मंदिर आहे, बघतच राहावं असं वाटतं. हो, मी फोटो काढत आहे. ही तीच पवित्र जागा आहे जिथे आपल्याला सीतामाता सापडली. आणि मग इथून ते समोर तिला घेऊन घरी जात असताना त्यांना तिथे खूप पाऊस लागला. त्यावेळेस ते ह्या जागेवर इथे थांबले होते. ती ही जागा आहे. त्यांनी इथे त्या जागेवर पण एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या जागेचं पण एक पवित्र स्थान म्हणून त्यांनी तिथे मंदिर बांधलेलं आहे. तर सीतामातेला घेऊन ह्या जागेवरती जनक राजा सर्वप्रथम थांबले होते, कारण त्यांना जाता जाता पाऊस लागला. इथे सीतामातेचं हे कुंड आहे, मंदिराच्या मागच्या साईडला आहे. खूप मोठं आहे, सीताकुंड म्हणून हे प्रसिद्ध आहे. सीताकुंड. इथून आता आपल्याला म्हणजे आता सीतामातेचं माहेर सुरू झालेलं आहे. आता आमचा प्रवास हा सीतामढीवरून जनकपूरसाठी सुरू झालेला आहे, नेपाळसाठी सुरू झालेला आहे. तर आता आपल्याला नेपाळ बॉर्डर इथून क्रॉस करावं लागते. तीही तुम्हाला मी गाडीतूनच आम्ही बघितली, ती तुम्हाला दाखवते मी. आता समोर आपण जनकपुरीला चाललो आहे. नेपाळ बॉर्डर क्रॉस करत आहे. गाडीतून आता आपल्याला नेपाळ बॉर्डर दिसून राहिलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे नाही घेतल्या गेलं. बघा, हे नेपाळ बॉर्डर आपण आता क्रॉस करत आहोत. झालं, आता आपण नेपाळमध्ये गेलेलो आहोत. नेपाळमध्ये गेलेलो आहोत आपण. समोर आल्यानंतरही दुसऱ्या साईडने पण आम्ही ही नेपाळ बॉर्डर घेतलेली आहे. समोर जाता जाता हे नेपाळ बॉर्डर आहे. आता आपण आपला हा नेपाळमधला प्रवास सुरू झालेला आहे. नेपाळमध्ये आपल्याला सर्वप्रथम जनकपुरीला थांबायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.